3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. सकाळीच मध्य रेल्वेचा खोळंबा. तांत्रिक कारणामुळे लोकल वाहतूक ठप्प. कुर्ला ते सायन दरम्यान लोकलचा खोळंबा. काही ट्रेन कुर्ला स्टेशन दरम्यानच रद्द. समरजित घाटगे शरद पवारांची साथ सोडून पुन्हा भाजपवासी होणार. 8 एप्रिलला मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती. नाशिकच्या सातपूर लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेच्या कार्यालयाची झाडाझडती. फॉरेन्सिक टीमकडून तांत्रिक पुरावे गोळा. माढ्यातील अंजनगाव खेलोबा गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मध्यस्थीला यश. पुतळ्याचं नव्या जागी स्थलांतर. राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट कायम. 7 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा. कल्याण लातूर जलकल्याण महामार्गाचा आराखडा तयार. एमएसआरडीसी लवकरच प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार. कल्याणमधील स्टंटबाजांवर कारवाई सुरू. झी24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट. पोलिसांकडून 200 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा. नाशिकच्या दिंडोरीतील जीवघेणी विहीर बुजवण्यास सुरुवात. विहीर मालक राजेंद्र राजेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. विहीर मालकाकडून कोणतीही काळजी न घेतल्यामुळे अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याचा ठपका. वाशिम शहरामध्ये भरदिवसा चोरी. सराफा बाजारामध्ये 30 ग्रॅम सोनं लंपास. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. अमरावती धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस. गहू, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान. शेतकरी रडकुंडीला. होर्मुझवरून अमेरिका इराण संघर्ष आणखी तीव्र होणार. होर्मुझ तातडीने सुरू करा, अन्यथा सर्वात मोठा हल्ला करू. डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. तर इराककडून जोरदार प्रत्युत्तराची तयारी. नागपूरच्या गिट्टी खदानमध्ये बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला. हनुमान जयंतीच्या दिवशी हरवला होता मुलगा. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागातील जोरदार हिमवृष्टीनंतर गुलमर्गमध्ये बर्फाची चादर. पर्यटक लुटतायत हिमवर्षावाचा आनंद.